Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. Today we see the next point from Drug House Management chapter, that is legal aspects of drug store. आता जेव्हा आपण ड्रग स्टोर ओपन करत असतो, देर आर नंबर ऑफ लीगल आस्पेक्ट, देर आर नंबर ऑफ लीगल थिंग्स विच आर टू बी फुलफिल अँड देन वी गॉट अ लायसन. जेव्हा आपण एखादा ड्रग स्टोर, इट मे बी होलसेल असेल और इट मे बी रिटेल शॉप असेल, चालू करायचं असेल त्यावेळेस काही लीगल फॉर्मॅलिटीज असतात, लीगल आस्पेक्ट्स असतात की जे लीगल आस्पेक्ट आपल्याला फुलफिल करायचे असतात आणि त्यानंतर आपण ते होलसेल शॉप असेल व रिटेल शॉप असेल हे चालू करू शकतो. सो द लीगल आस्पेक्ट्स ऑफ ड्रग स्टोर, इन दॅट फर्स्ट पॉईंट दॅट इज अ होलसेल ड्रग स्टोर. So for starting the wholesale drug store, the minimum qualification must be registered pharmacist with the state pharmacy council. आता ज्या व्यक्तीला, ज्या फार्मासिस्टला वाटत आहे की होलसेल शॉप टाकायचं आहे किंवा होलसेल शॉप चालू करायचं आहे, तर तो व्यक्ती कमीत कमी त्याचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला पाहिजे तो त्या स्टेटमध्ये. म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे किंवा ज्या स्टेटमध्ये तो व्यक्ती टाकणार आहे त्या स्टेटच्या फार्मसी काउन्सिलमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन हे झालेलं पाहिजे. दॅट इज मिनिमम क्वालिफिकेशन मस्ट बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट विथ द स्टेट फार्मसी काउन्सिल. त्या राज्याच्या फार्मसी काउन्सिलमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन हे झालेलं पाहिजे. देन सेकंड पॉईंट, दॅट इज द मिनिमम क्वालिफिकेशन टू गेट अ रजिस्टर्ड विथ द फार्मसी काउन्सिल इज डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम अ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन्स. ज्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या व्यक्तीला रजिस्टर्ड फार्मसिस्ट व्हायचं आहे, त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन असायला पाहिजे, दॅट इज डिप्लोमा इन अ फार्मसी. देन फॉर अ स्टार्टिंग a wholesale drug store is matriculation with a 4-year experience in a selling of drug in a chemist shop on a salary basis. एखादा व्यक्ती की जो रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही आहे पण त्याला होलसेल शॉप चालू करायचं आहे, तर त्याचं कमीत कमी क्वालिफिकेशन जे असणार आहे दॅट इज अ मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 10वी पास, आणि त्या व्यक्तीला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे, 4 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे फॉर सेलिंग द ड्रग्स इन अ केमिस्ट शॉप ऑन सॅलरी बेसिस और डिप्लोमा इन अ फार्मसी अँड ऑल्सो बीइंग अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट. एकतर 10वी प्लस 4 वर्ष एक्सपिरियन्स सॅलरी बेसिसवरती केमिस्ट शॉपमध्ये किंवा डिप्लोमा इन अ फार्मसी आणि तो रजिस्टर्ड असायला पाहिजे. दॅट इज अ मिनिमम क्वालिफिकेशन. अ पर्सन हू हॅव सफिशियंट कॅपिटल and interested to start drug store can also do so by appointing a registered pharmacist on whole time basis. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा आहे, सफिशियंट अमाऊंट ऑफ कॅपिटल आहे, पण तो रजिस्टर्ड फार्मसिस्ट नाही, तर अशा व्यक्ती जेव्हा होलसेल ड्रग स्टोर जेव्हा चालू करणार आहे तर कसं चालू करेल, बाय यूजिंग और बाय अपॉइंटिंग द रजिस्टर्ड फार्मसिस्ट ऑन होल टाईम बेसिस. तर तो त्याच्या स्टोअरमध्ये होलसेल असेल किंवा रिटेल असेल तर त्या स्टोअरचं रजिस्टर्ड फार्मसिस्ट दुसरा व्यक्ती असेल आणि ओनर हा दुसरा व्यक्ती असेल. म्हणजेच काय की अ पर्सन हू हॅव सफिशियंट कॅपिटल, ज्या व्यक्तीकडे सफिशियंट कॅपिटल आहे आणि जो इंटरेस्टेड आहे टू स्टार्ट अ ड्रग स्टोअर कॅन ऑल्सो डू सो बाय अपॉइंटिंग अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट. तो रजिस्टर्ड फार्मसिस्ट अपॉइंट करून त्याचं शॉप, इट मे बी होलसेल और इट मे बी रिटेल शॉप चालू करू शकतो. देन मिनिमम स्पेस. आता अकॉर्डिंग टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 नुसार तिथं स्पेस स्पेसिफाईड केलेली नाही, म्हणजे नो स्पेसिफाईड इन अ ड्रग अँड कॉस्मेटिक रूल और ॲक्ट 1945. बट फॉर रिटेल ड्रग स्टोर द डिझायरेबल एरिया इज 10 स्क्वेअर मीटर. पण जेव्हा आपण रिटेल शॉप टाकणार आहे अशा वेळेस 10 स्क्वेअर मीटर एरिया हा असायला पाहिजे, ॲज वेल ॲज द मिनिमम एरिया रिक्वायर्ड टू ओपन अ न्यू होलसेल ड्रग स्टोर इज अ 10 स्क्वेअर मीटर. दोघं म्हणजेच रिटेलसाठी सुद्धा 10 स्क्वेअर मीटर एरिया पाहिजे आणि होलसेलसाठी सुद्धा 10 स्क्वेअर मीटर एरिया पाहिजे. आणि
जर होलसेल आणि रिटेल कंबाईन चालू करायचं असेल अशा वेळेस जो एरिया लागणार आहे, जी स्पेस लागणार आहे ती 15 स्क्वेअर मीटर असायला पाहिजे. However, the minimum desirable area to open a new combined wholesale and retail drug store is a 15 square meter. 15 स्क्वेअर मीटर ती जागा असायला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲट अ टाईम होलसेल शॉप किंवा रिटेल शॉप हे टाकायचं आहे, सुरू करायचं आहे. त्यावेळेस 15 स्क्वेअर मीटर एरिया पाहिजे. रिटेलसाठी 10, होलसेलसाठी 10 स्क्वेअर मीटर एरिया आणि होलसेल रिटेल जर कंबाईन चालू करायचं असेल तर 15 स्क्वेअर मीटर एरिया हा लागणार आहे. देन स्टोरेज अरेंजमेंट. देर शुड बी अ सफिशियंट नंबर्स ऑफ रॅक्स टू स्टोअर अ ड्रग अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन. त्या शॉपमध्ये किंवा त्या प्रिमायसेसमध्ये, त्या लेआउटमध्ये एक सफिशियंट नंबर ऑफ रॅक्स तिथं असायला पाहिजे, सफिशियंट नंबर ऑफ ड्रावर्स किंवा शेल्फ्स असायला पाहिजे फॉर स्टोरिंग द गुड्स और स्टोरिंग द मेडिसिन्स इन दॅट शॉप. देन फॉर स्टोरेज ऑफ विटामिन्स, सिरा प्रिपरेशन, अँटीबायोटिक प्रिपरेशन और एन्झायमॅटिक प्रिपरेशन्स इट रिक्वायर टू बी स्टोर ॲट अ टेम्परेचर इन बिटवीन 2 to 8 degrees Celsius and for that refrigerator is a must. जेव्हा तुम्हाला एन्झायमॅटिक प्रिपरेशन विकायचे असतील, सिरा किंवा विटॅमिन प्रिपरेशन विकायचे असतील अशा वेळेस रेफ्रिजरेटर तिथं मस्ट आहे. का? कारण की दॅट प्रिपरेशन आर स्टोअर अंडर द टेम्परेचर 2 to 8 degrees Celsius and for that purpose refrigerator must be there. Then document required to open a retail drug store. आता असे डॉक्युमेंट की जे लागणार आहेत, जे रिक्वायर आहे, ज्यांची आवश्यकता आहे फॉर स्टार्टिंग अ रिटेल ड्रग स्टोअर, दॅट इज फर्स्ट ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन जे करणार आहे दॅट ॲप्लिकेशन इन अ डुप्लिकेट कॉपी ऑन अ फॉर्म नंबर 19 फॉर्ममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 नुसार. 1 कॉपी इज फॉर बायोलॉजिकल ड्रग अँड अनदर कॉपी फॉर अ नॉन बायोलॉजिकल प्रिपरेशन ऑर ड्रग्स. आता बायोलॉजिकल ड्रग्स म्हणजे काय की वॅक्सिन्स असेल किंवा सिरा प्रिपरेशन, दॅट प्रिपरेशन्स आर कम्स अंडर अ बायोलॉजिकल प्रिपरेशन अँड अदर दॅन दॅट प्रिपरेशन, जे प्रिपरेशन असेल दॅट प्रिपरेशन इज कॉल्ड ॲज अ नॉन बायोलॉजिकल प्रिपरेशन. वॅक्सिन्स, सिरा प्रिपरेशन किंवा अँटीबायोटिक प्रिपरेशन कम्स अंडर अ शेड्यूल सी, दॅट इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन. आणि हे सोडून जे अदर प्रिपरेशन असेल दॅट प्रिपरेशन इज कॉल्ड ॲज अ नॉन बायोलॉजिकल ड्रग्स ऑर प्रिपरेशन. देन फीज लागेल तुम्हाला 1500 रुपये पर लायसन्स, मीन्स 1500 रुपीज पर लायसन. टोटल असे 3000 रुपये तुम्हाला पेड करावे लागतील इन अ or deposited in a State Bank of India or government treasury under specific head for grant of retail sale license. तर गव्हर्मेंटची जी बँक असेल किंवा दॅट इज अ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते डिपॉझिट करावं लागेल किंवा गव्हर्मेंटची जे ट्रेझरी असेल, बँक असेल, त्या डिपार्टमेंटला लागून दॅट इज अ ड्रग्स ऑथॉरिटी किंवा ड्रग्सची लायसन्स जे अलॉट करणारे त्या डिपार्टमेंटला लागून जे गव्हर्मेंट ट्रेझरी असेल अंडर अ स्पेसिफिक हेड फॉर अ रिटेल सेल लायसन, की जे लायसन्स सेल मीन्स जे लायसन रिटेल सेल लायसन देणार आहे त्या ट्रेझरीच्या अंडर ते पैसे तुम्हाला जमा करावे लागणार आहे. दॅट इज 1500 रुपीज पर लायसन. असे तुम्हाला टोटल 3000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट करावे लागणार आहे. देन अटेस्टेड कॉपी. आता काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, तर ज्या डॉक्युमेंट्स असतील तर हे डॉक्युमेंट अटेस्टेड पाहिजेत. दॅट इज अ डिप्लोमा इन फार्मसी इन एनी इन्स्टिट्यूशन्स ड्युली रिकॉग्नाइज बाय PCI, दॅट इज द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथं लागणार आहे विच इज इश्यू बाय स्टेट फार्मसी काउन्सिल. देन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, दॅट इज जे 10th पासचं जे सर्टिफिकेट आहे, 10वी पासचं मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे. देन ॲफिडेविट फ्रॉम क्वालिफाईड पर्सन इन केस ही ॲज एम्प्लॉई ऑफ अँड ड्रग स्टोअर. एक ॲफिडेविट लागेल जर ओनर आणि रजिस्टर्ड फार्मसिस्ट जर वेगळा असेल. 2 पद्धतीनं आपण बिझनेस चालू करू शकतो, म्हणजे रजिस्टर्ड फार्मसिस्ट स्वतः ओनर म्हणून चालू करू शकतो किंवा रजिस्टर्ड फार्मसिस्ट एखाद्या ओनरच्या हाताखाली काम करेल. वेन
दॅट कंडिशन इज ऑकर, म्हणजे एखादा ओनर वेगळा आहे त्या ड्रग स्टोअरचा आणि रजिस्टर्ड फार्मसिस्ट वेगळा आहे, अशा वेळेस ॲफिडेविट फ्रॉम क्वालिफाईड पर्सन इन केस ही ॲज ॲन एम्प्लॉई ऑफ ड्रग स्टोअर, तो एक एम्प्लॉई म्हणून रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून त्या ड्रग स्टोअरमध्ये काम करणारे असं एक ॲफिडेविट तिथं लागणार आहे. जनरली ॲफिडेविट जे असणार आहे ऑन अ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ड्युली अटेस्टेड बाय फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट बाय ईच पार्टनर इन केस ऑफ पार्टनरशिप कन्सर्न. जर बिझनेस हा पार्टनरशिपमध्ये असेल तर त्या बिझनेसची पार्टनरशिपची डीड तिथं लागणार आहे ऑन अ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर आणि ते ड्युली अटेस्टेड केलं गेलं पाहिजे बाय यूजिंग और बाय द हेल्प ऑफ फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट अँड बाय द प्रोप्रायटर हिमसेल्फ इन केस ऑफ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. जर प्रोप्रायटर स्वतः असेल तर तिथं ते ॲफिडेविट असायला पाहिजे. जर पार्टनरशिप असेल तरी ॲफिडेविट लागेल, जरी प्रोप्रायटरशिप वेगळा असेल तरी तिथं तुम्हाला ते ॲफिडेविट लागणार आहेत. देन मॅप. आता जो मॅप किंवा जो लेआउट असेल त्या लेआउटची तुम्हाला एक कॉपी तिथं सबमिट करावी लागणार आहे. दॅट इज अ रिटेल ड्रग स्टोअर ड्युली साईन बाय प्रोप्रायटर ऑर पार्टनर्स ऑफ द फर्म. देन रेंट रिसिप्ट. आता रेंट रिसिप्टमध्ये काय असणार आहे की जर ती जागा तो प्रिमायसेस रेंटवरती असेल, इन केस ऑफ रेंटेड प्रिमायसेस ऑर ॲन ॲफिडेविट दॅट इफेक्ट इफ द पर्सन हिमसेल्फ इज अ ओनर ऑफ दॅट अ प्रिमायसेस. जर रेंटवरती असेल तर रेंट रिसिप्ट लागणार आहे आणि जर प्रिमायसेस तुमचा स्वतःचा असेल तर तुमचं स्वतःचा प्रिमायसेस प्रूव्ह करण्यासाठी एक सर्टिफिकेट तिथं लागणार आहे, दॅट इज ॲफिडेविट तिथं लागणार आहे. देन कॉपी. आता कॉपी ऑफ पार्टनरशिप डीड इन केस ऑफ पार्टनरशिप कन्सर्न. जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस जर चालू असेल, पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस चालू करायचा असेल तर अशा वेळेस पार्टनरशिप डीड तिथं असायला पाहिजे किंवा पार्टनरशिप डीडची तिथं कॉपी लागणार आहे. देन परचेस रिसिप्ट ऑफ अ रेफ्रिजरेटर. जे अँटीबायोटिक प्रिपरेशन असतील, वॅक्सिन प्रिपरेशन असतील, सिरा प्रिपरेशन असतील किंवा एन्झायमॅटिक प्रिपरेशन जे असतील यांना स्टोअर करण्यासाठी रेफ्रिजरेटर तिथं लागत असतं. अँड फॉर दॅट परचेस रिसिप्ट ऑफ अ रेफ्रिजरेटर, जे परचेस करणार आहे तर ते रेफ्रिजरेटर परचेस केल्याचं प्रूफ दॅट इज अ रिसिप्ट तिची अटेस्टेड करून लावायची आहे. देन PCI इज प्लॅनिंग टू मेक इट मॅन्डेटरी टू विअर द व्हाईट कोट बिअरिंग द नेम ऑफ रजिस्टर्ड फार्मसिस्ट हू इज रनिंग द रिटेल फार्मसी. आता PCIनं मॅन्डेटरी केलं आहे की टू विअर द व्हाईट कोट बिअरिंग द नेम ऑफ रजिस्टर्ड फार्मसिस्ट. म्हणजेच काय की त्या रजिस्टर्ड फार्मसीचं नाव त्या रिटेल फार्मसीवरती असायला पाहिजे. देन जे लायसन असणार आहे दॅट लायसन्स इज व्हॅलिड फॉर 5 years. जे लायसन तुम्हाला किंवा त्या प्रिमायसेसला अलॉट होणार आहे दॅट लायसन्स इज व्हॅलिड फॉर 5 years अँड इट इज रिक्वायर्ड टू बी रिन्यू बिफोर इट्स एक्सपायरी. 5 वर्षासाठी ते लायसन्स ग्रँट केलं जात असतं, दिलं जात असतं. व्हॅलिडिटी त्याची असते 5 वर्ष अँड बिफोर कंप्लिशन ऑफ दॅट 5 years तुम्हाला ते लायसन्स रिन्यू करावं लागत असतं. देन डॉक्युमेंट रिक्वायर फॉर रिन्युअल ऑफ रिटेल सेल लायसन्स. आता 5 वर्षासाठी लायसन्स हे दिलं जात असतं आणि 5 वर्ष संपण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं जे लायसन्स असणार आहे ते लायसन्स फॉर सेलिंग द गुड्स, फॉर सेलिंग द मेडिसिन्स ऑर ड्रग्स, ते लायसन्स रिन्यू करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. दॅट इज अ फर्स्ट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिल करावं लागणार आहे इन अ डुप्लिकेट कॉपी ऑन अ फॉर्म नंबर 19 ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945 नुसार फॉर्म नंबर 19 तिथं भरावं लागणार आहे. 1 कॉपी इज फॉर बायोलॉजिकल अँड अनदर कॉपी इज फॉर नॉन बायोलॉजिकल ड्रग्स. देन 1500 रुपये, दॅट इज अ 1500 रुपीज, टोटल 3000 रुपये तुम्हाला डिपॉझिट करायची आहे इन अ स्टेट बँक ऑफ इंडिया और गव्हर्मेंट ट्रेझरी अंडर स्पेसिफिक हेड फॉर ग्रँट ऑफ रिटेल सेल लायसन्स. 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये तुम्हाला पेड करावे लागणारे, डिपॉझिट करावे लागणारे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. देन लेट फीज.
इन केस जर लेट झालं रिन्युवेशनला किंवा लायसन रिन्यूला जर लेट होत असेल तर 500 पर लायसन्स पर मंथ एवढी लेट फी तुम्हाला तिथं पेड करावी लागणार आहे. देन ओरिजिनल लायसन्स तिथं अटॅच करावे लागणार आहे. जेव्हा रिन्यूअल करायचं आहे तर त्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म नंबर 19वरती 1500 रुपये पर लायसन्स असे 3000 रुपये. जर लेट फी होत असेल तर 500 रुपये पर लायसन्स. अपार्ट फ्रॉम दॅट ओरिजिनल लायसन्स इन केस ऑफ फर्स्ट रिन्यूअल अँड लेटेस्ट रिन्यूअल सर्टिफिकेट इन केस ऑफ सबसिक्वेंट रिन्यूअल्स. जर पहिलं रिन्यूअल असेल आणि लेटेस्ट रिन्यूअल सर्टिफिकेट इन केस ऑफ सबसिक्वेंट रिन्यूअल्स, जे तुमची ओरिजिनल कॉपी असणार आहेत, जे तुमचे लायसन्स तुमच्याकडे असणार आहेत त्या लायसन्सची ओरिजिनल कॉपी मीन्स झेरॉक्स कॉपी तुम्हाला तिथं अटॅच करावी लागणार आहे. देन ॲफिडेविट ऑन अ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प बाय पार्टनर इफ एनी और ड्युली अटेस्टेड बाय ओथ कमिशनर. जर पार्टनरशिप डीडमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस चालू होत असेल किंवा पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस असेल तर अशा वेळेस ती पार्टनरशिप डीड तिथं जोडावी लागणार आहे. देन डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू ओपन अ होलसेल ड्रग स्टोअर. आता असे डॉक्युमेंट्स की जे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर आहेत, मस्ट आहेत फॉर होलसेल ड्रगसाठी. पहिलं लायसन्स किंवा पहिलं डॉक्युमेंट दॅट इज अ ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन करायचं आहे इन डुप्लिकेट कॉपी ऑन फॉर्म नंबर 19मध्ये. फॉर्म नंबर 19 ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945नुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. वन कॉपी इज फॉर बायोलॉजिकल ड्रग अँड अदर कॉपी इज फॉर नॉन बायोलॉजिकल ड्रग्ससाठी. देन फीज लागणार आहे दॅट इज 1500 रुपीज पर लायसन. असे टोटल 3000 टू बी डिपॉझिटेड इन अ स्टेट बँक ऑफ इंडिया और गव्हर्मेंट ट्रेझरी अंडर स्पेसिफिक हेड फॉर ग्रँट ऑफ सेल लायसन्स. तर 1500 रुपये पर लायसनप्रमाणे 3000 रुपये तुम्हाला डिपॉझिट करायचे आहेत इन अ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा गव्हर्मेंट ट्रेझरीमध्ये. देन अटेस्टेड कॉपी लागणार आहेत. फर्स्ट दॅट इज अ डिप्लोमा इन फार्मसी इन एनी इन्स्टिट्यूशन फ्रॉम और ड्युली रिकग्नाइज बाय PCI. तुमचं डिप्लोमा इन फार्मसीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तिथं लागणार आहे. देन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय स्टेट फार्मसी काउन्सिल आफ्टर पासिंग द डिप्लोमा सेकंड इयर और आफ्टर कंप्लीशन ऑफ डिप्लोमा कोर्स और डिग्री कोर्स. रजिस्ट्रेशन आपण करत असतो तर त्या रजिस्ट्रेशनची कॉपी तिथं लागणार आहे. देन मॅट्रिक्युलेट सर्टिफिकेट 10वी पासचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो. देन ॲफिडेविट फ्रॉम क्वालिफाईड पर्सन इन केस ही ॲज ॲन एम्प्लॉई ऑफ ड्रग स्टोअर. जर रजिस्टर्ड फार्मसिस्ट हा वेगळा असेल किंवा रजिस्टर्ड फार्मसी दुसरा असेल आणि ओनर हा दुसरा असेल तर अशा वेळेस त्या क्वालिफाईड पर्सनचं म्हणजे रजिस्टर्ड फार्मसिस्टचं जो एम्प्लॉई म्हणून त्या ड्रग स्टोअरमध्ये काम करणारे त्याचं ॲफिडेविट तिथं लागणार आहे. देन ॲफिडेविट ऑफ क्वालिफाईड पर्सन इफ द क्वालिफाईड पर्सन इज ॲन एम्प्लॉई ऑफ द फर्म. जर तो क्वालिफाईड पर्सन एम्प्लॉई असेल त्या ड्रग स्टोअरचा रजिस्टर्ड फार्मसिस्ट जो असणार आहे तो जर एम्प्लॉई असेल तर अशा वेळेस ॲफिडेविट तिथं लागणार आहे. देन ॲफिडेविट ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ड्युली अटेस्टेड बाय फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट बाय ईच पार्टनर इन केस ऑफ पार्टनरशिप कन्सर्न अँड बाय द प्रोप्रायटर हिमसेल्फ इन केस ऑफ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. एक ॲफिडेविट तिथं लागणार आहे ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवरती. जर बिझनेस पार्टनरशिप बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये बिझनेस जर असेल किंवा जर तुम्ही स्वतः बिझनेस चालू करत असणार, तुम्ही स्वतः ते ड्रग स्टोअर चालू करत असणार तर अशा वेळेससुद्धा ते ॲफिडेविट लागणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतः प्रोप्रायटर आहेत, जेव्हा तुम्ही स्वतः ओनर आहेत तेव्हासुद्धा आणि पार्टनरशिपमध्ये सुद्धा. देन ब्लू प्रिंट. आता ब्लू प्रिंट ऑफ अ प्रिमायसेस जो नकाशा असेल, जे लेआउट असेल ते लेआउट तिथं अटॅच करावं लागणार आहे. देन रेंट रिसिप्ट इन केस ऑफ रेंटेड प्रिमायसेस. जर प्रिमायसेस हा रेंट बेसिसवरती असेल, भाडे करारावरती असेल तर ती भाडे कराराची रिसिप्ट दॅट इज अ रेंट रिसिप्ट और ॲन ॲफिडेविट टू दॅट इफेक्ट इफ द पर्सन हिमसेल्फ इज ॲन ओनर ऑफ द
प्रिमायसेस, जर जागा तुमची स्वतःची असेल तरीसुद्धा तुम्हाला ॲफिडेविट द्यावं लागणार आहे की सदर जागा, सदर प्रिमायसेस हे तुमच्या स्वतःच्या मालकी हक्काचं आहे असं म्हणून. देन कॉपी इन दॅट पार्टनरशिप डीड इन केस ऑफ पार्टनरशिप कन्सर्न. जर बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल तर त्या पार्टनरशिप डीडची सुद्धा एक झेरॉक्स कॉपी, एक कॉपी तिथं लागणार आहे. देन परचेस रिसिप्ट ऑफ रेफ्रिजरेटर, जे रिसिप्ट तुम्ही मीन्स जे रेफ्रिजरेटर परचेस केलेलं आहे त्या रेफ्रिजरेटरची तुम्हाला रिसिप्ट लागणार आहे. देन ओरिजिनल लायसन्स ऑर रिन्युअल लायसन्स टू सेल ड्रग ऑन होलसेल बेसिस इज व्हॅलिड फॉर 5 years. जे लायसन तुम्हाला अलॉट होत होणार आहे आफ्टर ॲप्लिकेशन, तर ते जे लायसन्स ग्रँट होणार आहे दॅट लायसन ग्रँट इज फॉर 5 years अँड बिफोर कंप्लिशन ऑफ दॅट 5 years तुम्हाला ते लायसन्स रिन्यू करावं लागणार आहे. दॅट इज इट इज रिक्वायर्ड टू बी रिन्यू बिफोर इट्स एक्सपायरी होण्या अगोदर तुम्हाला ते लायसन्स रिन्यू करावं लागणार आहे. देन डॉक्युमेंट रिक्वायर फॉर द रिन्युअल ऑफ होलसेल लायसन्स, असे डॉक्युमेंट की जे होलसेल लायसन्स रिन्यू करण्यासाठी लागणार आहेत. म्हणजेच इनिशियली तुम्हाला 5 वर्षासाठी लायसन्स हे ग्रँट केले जातात, लायसन्स हे दिले जात असतात आणि त्याच्या अगोदर म्हणजे आफ्टर बिफोर 5 years कंप्लिशन तुम्हाला रिन्युअलसाठी ॲप्लिकेशन करावं लागत असतं. तर ते ॲप्लिकेशन करावं लागणार आहे किंवा त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे ते पहिलं डॉक्युमेंट दॅट इज द ॲप्लिकेशन नंबर किंवा फॉर्म नंबर 19 ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945. तर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार फॉर्म नंबर 19 तुम्हाला फिल करावं लागणार आहे. इन दॅट 1 कॉपी इज फॉर बायोलॉजिकल अँड अदर कॉपी फॉर नॉन बायोलॉजिकल प्रिपरेशनसाठी किंवा ड्रग्ससाठी तुम्हाला लागणार आहे. देन फीज लागणार आहे दॅट इज 1500 रुपये पर लायसन्स, असे टोटल 3000 रुपये टू बी डिपॉझिटेड इन अ स्टेट बँक ऑफ इंडिया और गव्हर्मेंट ट्रेझरी अंडर अ स्पेसिफिक हेड फॉर ग्रँट ऑफ रिटेल सेल लायसन्स. तर 1500 रुपये आणि असे पर लायसन्ससाठी असे 3000 टोटल तुम्हाला डिपॉझिट करावे लागणार आहेत स्टेट बँकमध्ये किंवा गव्हर्मेंट ट्रेझरीमध्ये. लेट फी लागणार आहे 500 पर लायसन्स पर मंथ. ओरिजिनल लायसन्सची कॉपी तुम्हाला लागणार आहे इन केस ऑफ फर्स्ट रिन्युअल अँड लेटेस्ट रिन्युअल सर्टिफिकेट इन केस ऑफ सबसिक्वेंट रिन्युअल्स. तर जेव्हा तुम्हाला रिन्युअल करायचं असणार तर तुम्हाला फर्स्ट रिन्युअल जे असणार आहे दॅट इज अ लेटेस्ट कॉपी अँड फर्स्ट रिन्युअलच्या कॉपीज या तुम्हाला तिथं द्याव्या लागणार आहेत. देन ॲफिडेविट ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प बाय पार्टनर इफ एनी ड्युली अटेस्टेड बाय ओथ कमिशनर. जर बिझनेस हा पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप डीडची कॉपी किंवा पार्टनरशिप डीड ही नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवरती करून ती रजिस्टर्ड करून त्याची कॉपी तिथं द्यावी लागणार आहे. देन द ओरिजिनल लायसन्स ऑर रिन्युअल लायसन्स टू सेल ड्रग इज व्हॅलिड अप टू 31st December of the year following the year in which it is a granted or renewal. जसंही तुमचं रिन्युअल झालं लायसन्स तर ते लायसन्स 31st डिसेंबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे. दॅट इज ते 3 वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे. 31st डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे. देन देर आर सर्टन सेपरेट लायसन्स आर रिक्वायर फॉर सेल ऑफ रिटेल ड्रग्स दॅट इज शेड्यूल सी अँड C1साठी, शेड्यूल एक्ससाठी. मीन्स असे काही सेपरेट लायसन्स लागणार आहेत, आवश्यक असतात फॉर द रिटेल सेल ऑफ शेड्यूल सी अँड C1. शेड्यूल सी आणि C1मध्ये जे वॅक्सिन्स प्रिपरेशन्स असतात, जे सिरा प्रिपरेशन असतात, दॅट प्रिपरेशन आर इन्क्लुडेड इन अ शेड्यूल सी अँड C1. देन शेड्यूल एक्समध्ये नार्कोटिक सायकोट्रॉपिक जे ड्रग असतात दे आर कम्स अंडर अ शेड्यूल एक्स. देन ऑल ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड C1 अँड एक्स. जे ड्रग्स स्पेसिफाईड नसतील शेड्यूल सी, C1 आणि एक्समध्ये
त्यांच्यासाठी एक वेगळं लायसन्स इथं लागणार आहे. दॅट इज ऑल ड्रग्स अदर दॅन दो स्पेसिफाईड इन अ शेड्यूल C1 अँड शेड्यूल X. म्हणजे C1 आणि X व्यतिरिक्त जे ड्रग्ज आहेत त्यांना सेल करण्यासाठी तुम्हाला वेगळं लायसन्स लागणार आहे. इन ऑर्डर टू गेट अ लायसन्स टू सेल, स्टॉक और एक्झिबिट for sale or distribute any retail drug specified in a C and C1, an application form number 21 is to be filled. तुम्हाला जर शेड्यूल C आणि C1 लायसन्स किंवा शेड्यूल C आणि C1 कंटेनिंग ड्रग्ज जर विकायचे असतील तर फॉर्म नंबर 21 तुम्हाला फिल करावं लागणार आणि 21B इज फिल्ड टू अप्लाय फॉर लायसन्स टू सेल शेड्यूल C1 बाय होलसेल. जर होलसेलसाठी जर शेड्यूल C आणि C1 कंटेनिंग जर ड्रग विकायचे असतील किंवा प्रिपरेशन्स विकायचे असतील तर फॉर होलसेलसाठी फॉर्म नंबर 21B मध्ये तुम्हाला फिल करावं लागणार आहे. देन द ड्रग्स विच आर कवर्ड अंडर शेड्यूल X. शेड्यूल Xमध्ये नार्कोटिक जे ड्रग असणार आहेत ते ड्रग्स कवर केले जात असतात. ते ड्रग त्या शेड्यूल Xमध्ये असतात. म्हणजेच काय की द ड्रग्स विच आर कवर अंडर शेड्यूल X कॅन नॉट सोल्ड ऑन अ रिटेल एक्सेप्ट ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. शेड्यूल X दॅट इज अ नार्कोटिक ड्रग और सायकोट्रॉपिक ड्रग म्हणतो आपण त्याला किंवा हॅबिट फॉर्मिंग जे ड्रग्ज असतात तर ते तुम्हाला जनरली विकले मीन्स ऑन द काउंटर किंवा ओव्हर द काउंटर तुम्हाला विकता येत नाही. तर त्याच्यासाठी किंवा ते विकताना तुम्हाला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. देन सिमिलरली टू गेट अ लायसन टू सेल, स्टॉक और एक्झिबिट फॉर सेल और डिस्ट्रीब्यूट ड्रग बाय रिटेल अदर than those specified in a schedule C and C1, an application is required in form number 20, and in form number 20 if the license is to sell other than those specified in schedule C and C1 by wholesale. तर फॉर्म नंबर 20 हा तुम्हाला लागणार आहे फॉर सेल, स्टॉक और एक्झिबिट और डिस्ट्रीब्यूट ड्रग बाय रिटेल. रिटेलरसाठी किंवा रिटेल बिझनेससाठी फॉर्म नंबर 20 लागणार आहे. तर कशासाठी अदर दॅन दो स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1. शेड्यूल C आणि C1च्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ड्रग विकायचे असतील रिटेलमध्ये, रिटेल स्टोअरमध्ये तर अशा वेळेस फॉर्म नंबर 20 तुम्हाला द्यावा लागेल किंवा फॉर्म नंबर 20मध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागेल. आणि फॉर्म नंबर 20B फॉर होलसेलसाठी किंवा होलसेलरसाठी इफ द लायसन इज टू सेल अदर दॅन दो स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1. जे ड्रग जे प्रिपरेशन शेड्यूल C आणि C1च्या व्यतिरिक्त होलसेलमध्ये जर विकायचं असेल तर त्यावेळेस 20B फॉर्म नंबर तुम्हाला फिल करावा लागणार आहे. थँक्यू.